शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी झोपाळी परिसरातील 11 गावातून निघालेल्या चुनरी यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। झोपाळी, पिसनावळ, मेहदगाव, लवाणी यासह 11 गावातील हजारो भक्तगण माता मोठ्या बीजासनाला अर्पण करण्यासाठी 401 मीटर लांबीची चुनरी घेऊन पदयात्रा करत सुमारे 35 किलोमीटरचा प्रवास करत मंदिरात पोहोचलेत। मोठ्या भक्तिभावाने मातेला चुनरी चढवली। मंदिर समितीचे नीरज काणुंगो यांनी सांगितले की शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही भक्तांचा प्रचंड जनसागर उमटला। सेंधवा परिसर व बीजासनहून आलेल्या चुनरी यात्रेत हजारो श्रद्धाळू सहभागी झालेत। तिसऱ्या दिवशी अंदाजे 35 ते 40 हजार भक्तांनी दर्शन घेतले। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात येथून आलेल्या भक्तांसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे। सेंधवा येथील एक वृद्ध महिला बीजासन मंदिरात दर्शनासाठी आली होती। तिला चालण्यास त्रास होत असल्याने आणि घरी पोहोचण्यासाठी भाडेही नसल्याने बीजासन चौकी पोलिसांनी मदतीचा हात दिला। दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसऱ्या दिवशी बीजासन ग्रामस्थांनी बीजासन चौकीजवळून चुनरी यात्रा काढली। या यात्रेत पुरुष, महिला व लहान मुले सहभागी झाली होती। ढोल ताशांच्या गजरात नाचत गात ही यात्रा बीजासन गावातून बीजासन माता मंदिरात पोहोचली आणि मोठ्या बीजासन मातेला 61 मीटरची चुनरी अर्पण करण्यात आली। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।